नमस्कार, माझं नाव राजवीर देसाई आहे आणि आज मी आपल्याला डीप लर्निंगमधील ट्रेंड, टेस्ट, स्प्लिट आणि डेटा लिकेज विषयी सांगणार आहे. आता जाणूया आपला डेटा का विभाजित करावा लागतो. कारण आपला उद्देश फक्त ट्रेनिंग डेटावर चांगले काम करणे नाही, तर नवीन आणि अनसीन डेटावरही आपलं मॉडेल चांगलं काम करावं हे आहे. जर डेटा विभाजित केला नाही, तर मॉडेल फक्त ट्रेनिंग डेटा लक्षात ठेवेल, ज्याला ओव्हरफिटिंग म्हणतात. पण ह्याचबरोबर डेटा लिकेज देखील एक आपल्याला धोका आहे. हे तेव्हा होते जेव्हा जेव्हा टेस्ट किंवा व्हॅलिडेशन सेटची माहिती चुकून ट्रेनिंगमध्ये वापरली जाते. उदाहरण, मेडिकल मॉडेलमध्ये टेस्ट नंतरची माहिती वापरली तर लॅबमध्ये योग्य वापर होईल, पण खऱ्या जीवनात अयशस्वी होईल. म्हणून ट्रेन, टेस्ट, स्प्लिट आणि डेटा लिकेज टाळणं महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण नेमकं जाणूया स्प्लिटिंग आणि डेटा लिकेजमध्ये काय होतं. स्प्लिटिंगमध्ये पहिला डेटा सेट ट्रेनिंग, व्हॅलिडेशन आणि टेस्ट सेट्समध्ये डिवाइड केला जातो. ट्रेनिंग सेटमध्ये मॉडेल शिकण्यासाठी डेटा ट्रेन केला जातो. व्हॅलिडेशन सेटमध्ये हायपर पॅरामीटर्स ट्यून करण्यासाठी, ओव्हरफिटिंग तपासण्यासाठी आणि सर्वोत्तम मॉडेल निवडण्यासाठी वापरलं जातं. टेस्ट सेटमध्ये शेवटची एकदाच मॉडेलचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी वापरलं जातं. साधारण डेटा 70% ट्रेनिंग, 15% व्हॅलिडेशन आणि 15% टेस्टमध्ये विभागला जातो. हा रेशो चेंज पण होऊ शकतो, जसं की 80% ट्रेनिंग, 10% व्हॅलिडेशन आणि 10% टेस्ट. आता जाणूया डेटा लिकेज म्हणजे काय. काही माहिती ट्रेनमध्ये गुप्तपणे टेस्ट किंवा व्हॅलिडेशन पासून शिकल्यानंतर प्रवेश होते. हे तीन प्रकारे होते. तर पहिला प्रकार आहे टेस्ट लिकेज, दुसरा आहे टेस्ट ट्रेन कंटॅमिनेशन आणि तिसरा प्रकार आहे फीचर लिकेज. हे तिन्ही प्रकार डेटा लिकेजचे आहेत. म्हणून डेटा योग्यरित्या विभाजित करणं आवश्यक आहे. चुकीचं केल्यास डेटा लिकेज होऊ शकतो. आता आपण जाऊया ट्रेन टेस्ट स्प्लिट ची प्रक्रिया. पहिला डेटा सेट शफल करावा लागतो. त्यानंतर ट्रेनिंग, व्हॅलिडेशन आणि टेस्टमध्ये विभागला जातो. फक्त ट्रेनिंग डेटा वापरून मॉडेल ट्रेन करावा लागतो. चौथं, व्हॅलिडेशन सेटने परफॉर्मन्स तपासावा लागतो आणि हायपर पॅरामीटर्स ऍडजस्ट करावे लागतात. शेवटीची टेस्ट सेट वापरून वास्तविक ॲक्युरसी मोजावी लागते. डाटा लिकेज कसे होते आता आपण जाणूया. पूर्ण डेटा सेट प्री प्रोसेस केल्यास टेस्ट माहिती ट्रेनमध्ये जाते. दुसरं कारण असं डुप्लिकेट रेकॉर्ड्स दोन्हीकडे असल्यास डेटा लिकेज होतं. तिसरं कारण असं की फीचर लेबल इनडायरेक्टली सांगत असल्यास डेटा लिकेज होतं. चौथं आणि अंतिम, टाइम सिरीजमध्ये रँडम स्प्लिट केल्यास भविष्यातील माहिती ट्रेनमध्ये जाते. उदाहरण, जर आपण पूर्ण डेटा सेट नॉर्मलाइज स्प्लिटिंगच्या अगोदर केला, तर टेस्ट डेटा हा इन्फ्लुएन्स होतो ट्रेन डेटाशी आणि हेच असतं लिकेज आणि हे आपल्याला फेक ॲक्युरसी देतं. आता आपण जाणूया चॅलेंजेस. चुकीचं स्प्लिटिंग केल्यास मॉडेल ओव्हरफिट होतं. दुसरं, डाटा लिकेज ॲक्युरसी जास्त दाखवते, पण रिअल वर्ल्डमध्ये ते फेल होतं. जर स्प्लिटिंग अनबॅलेन्स्ड प्रकारे आपण केलं, तर परिणाम चुकीचे दिसतात. चौथं, टाइम सिरीज डेटामध्ये रँडम स्प्लिट चुकीचे कारण भविष्यातील माहिती वापरली जाते. उदाहरण, स्टॉक प्राइस प्रिडिक्शन करताना रँडम स्प्लिट केल्यास मॉडेल अनरिअलिस्टिकली चांगलं रिझल्ट देतं, पण वास्तविक ट्रेनिंगमध्ये किंवा ट्रेडिंग करताना हे फेल होतं. आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत, त्याचा सारांश मी आता ह्या टप्प्यात आपल्याला देऊ इच्छितो. पहिला तर ट्रेन टेस्ट स्प्लिट आवश्यक आहे.
जेणेकरून मॉडेल जनरलाइज करू शकेल आणि फक्त मेमराईज होणार नाही. डेटा लीकेज हा एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे परिणाम योग्य दिसतात, पण रिअल वर्ल्ड जीवनात हे फेल होतात. आता जाणूया ह्याची मुख्य कारणे. प्री प्रोसेसिंग स्प्लिटिंगच्या अगोदर केल्यास डुप्लिकेट्स, रँडम स्प्लिट्स टाइम सिरीजमध्ये. हे टाळण्यासाठी योग्य स्प्लिट करावा लागेल. फक्त ट्रेनिंग मॉडेलवर प्री-प्रोसेस करावा लागेल. डुप्लिकेट्स काढावे लागतील. आवश्यक असल्यास क्रोनॉलॉजिकल किंवा स्ट्रॅटिफाइड स्प्लिट करावा लागेल. अशा पद्धतीने आपले डीप लर्निंग मॉडेल रिलायबल, अनबायस्ड आणि रिअल वर्ल्डमध्ये उपयुक्त ठरेल. धन्यवाद.